नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत नणंद वहिनी स्पेशल पावभाजी. चला तर मग करूया सुरुवात. सर्वप्रथम आपल्याला पावभाजीसाठी भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण 4 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले होते, 2 गाजर, 1 बीट आणि फ्लावरला छान बारीक कापून घेतलेले आहे. आता आपण एका कुकरमध्ये गरम पाणी करून घेऊयात. पाणी छान गरम झालं की मग आपण चिरलेली फ्लावरला धुवून घेतल्यानंतर आपण त्याला कुकरमध्ये टाकूयात. त्यानंतर बटाटे, बीट आणि गाजर टाकून छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण 1 चमची एवढा पावभाजी मसाला टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि वरून चवीनुसार मीठ घालून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात. आपले 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण पाहून घेऊया आपली भाजी कशी शिजलेली आहेत. बघा, भाजीसाठी आपण ज्या भाज्या शिजवतो त्यातच जर आपण पावभाजी मसाला घातला तर आपल्या भाजीला खूपच छान चव येते. आता आपण या भाजींना छान पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेऊयात. बघा, इथे आम्ही दुसऱ्या भांड्यात न काढता कुकरमध्येच स्मॅश करून घेतलं आहे, म्हणून आपल्याला जास्त भांडीही वापरावी लागत नाहीत. बघा, आपल्या भाज्या किती छान बारीक झाल्या आहेत. आता आपण एका पॅनमध्ये 2 ते 3 पडी एवढं तेल टाकूयात. तेलात जिरे, मोहरी टाकून छान परतून घेऊया. त्यानंतर त्यात अद्रक लसूणची पेस्ट घालून तिलाही छान फ्राय करून घेऊयात. अद्रक लसूण किती छान फ्राय झालं आहे. आता आपण यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. बघा, आपले कांदेही छान फ्राय झालेले आहेत. आता आपण यात एक बारीक चिरलेली शिमला मिरची होती तिला टाकून मस्त शिजवून घेऊयात. बघा, आता आपले कांदे आणि शिमला मिरची छान फ्राय झाले आहेत. आता आपण 2 बारीक चिरलेले टमाटर घालून त्यात थोडं मीठ घालूयात आणि मस्त परतून घेऊयात. बघा, आपलं मिश्रण किती छान झालेलं आहे. आता आपण 2 मिनिटांसाठी यांना छान शिजवून घेऊयात. बघा, आपले कांदे, टमाटर आणि शिमला मिरची मस्त शिजून झालेले आहेत. आता आपण यात पाण्यात उकळून घेतलेले मटर आहेत, फ्रेश मटर, त्यांना घालून मिक्स करून घेऊयात. बघा, आपले मटरही छान शिजू लागले आहेत. आता आपण यांना छान पावभाजी स्मॅशरने बारीक करून घेऊया.
आपण मसाले टाकून घेऊयात. मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमच्याने आपण 3 चमचा एवढं तिखट टाकलं आहे. त्यानंतर 1 चमची हळद आणि थोडासा गरम मसाला आणि 1 चमची धना पावडर घालून आपले मसाले छान परतून घेऊयात. बघा आपल्या मसाल्याने किती छान तेल सोडलं आहे, म्हणजे मसाले पूर्णपणे शिजून झालेले आहेत. आता आपण यात शिजवलेल्या भाज्या घालून आपली भाजी छान एकजीव करून घेऊयात. वाह, काय सुगंध येतोय आणि रंग बघा किती छान दिसतोय. आपण शिजवताना यात बीटरूट घातला होता, त्यामुळे आपल्या भाजीला छान रंग आला आहे. आता आपण 1 चमची पावभाजी मसाला पुन्हा टाकूयात आणि भाजी छान मिक्स करून घेऊयात. वाह, तरी बघा किती छान आलेली आहे. बघा भाजी किती छान दिसते. आता आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. त्यानंतर थोडं बटर घालून आपली भाजी तयार आहे आता पावसोबत खाण्यासाठी. आता आपण पाव शेकून घेऊयात. त्यासाठी आपल्याला तव्यावर थोडं बटर टाकायचं आहे. त्यानंतर आपण 2 पाव घेतलेत, त्यांना मधोमध चीर मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला चीर मारून घ्यायची आहे. बघा आता आपलं बटर छान मेल्ट झालं आहे. यावर आपण थोडी भाजी घालूयात आणि त्यावर आपला पाव उलटा करून घेऊयात आणि त्याला छान शेकून घेऊयात. आता आपण याला छान घडी करून घेऊयात आणि वरून थोडं बटर सोडून छान शेकून घेऊयात. बघा आपला पाव किती सॉफ्ट शेकून तयार झालेला आहे. आता आपण आपली प्लेटिंग करूयात. वाह, जशी दिसायला सुंदर दिसते तशीच खायलाही अगदी चविष्ट लागते. अशा पद्धतीने केलेली पावभाजी तुम्हीही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब